कोणत्याही दुकानात, मार्केटमध्ये किंवा एखाद्या ऑनलाईन पोर्टलवर जरी आपण काही खरेदी करायला गेलो, तर सगळ्यात पहिल्यांदा काही बघत असू तर त्या प्रॉडक्टची किंवा सर्व्हिसची किंमत. ती आपल्या दृष्टीने योग्य असली तरच आपण पुढचा विचार करतो. कोणत्याही व्यवसायात ही प्राइसिंग स्ट्रॅटेजी अत्यंत महत्त्वाची ठरते, कारण त्यावरच तुमच्या उत्पादनाला ग्राहक मिळणार की नाही हे ठरणार असतं. पण मग फक्त ग्राहकाच्या खिशाला परवडेल हा इतकाच विचार प्राइसिंग ठरवताना करावा का? की आणखी काही गोष्टी विचारात घ्यायला हव्यात? जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. हॅलो मित्रांनो, मी CA अर्पिता कुलकर्णी. गेली 15हून अधिक वर्ष मी बिझनेस फायनान्स आणि फायनान्शियल लिटरसी या विषयात काम करते आहे. बिझनेसमध्ये प्राइसिंग स्ट्रॅटेजी किती महत्त्वाची आहे हे आपण या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहे निरंजन मेढेकर, फाउंडर साऊंड्स ग्रेट LLP. हॅलो अर्पिता, आपण एका नवीन विषयासोबत आज परत भेटतोय आणि हा विषय खरोखर खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे दोघांच्या दृष्टीने, एंटरप्रेन्योरच्या दृष्टीने आणि ग्राहकाच्या दृष्टीने. सो आपण सुरू करूया. पहिला प्रश्न विचारतो की उत्पादनाची योग्य किंमत म्हणजे व्यवसायासाठी ऑक्सिजन असतो, असं या एपिसोडपूर्वी झालेल्या आपल्या चर्चेदरम्यान तू म्हणालेलीस. खरंच इतकं महत्त्वाचं असतं प्राइसिंग? निरंजन, प्राइसिंग अतिशय महत्त्वाचं आहे बिझनेससाठी, जितका आपल्यासाठी ऑक्सिजन. ते योग्य असलं पाहिजे, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे. आता प्राइसिंग जेव्हा ठरवत असतो आपण, तेव्हा आपण हे विचार करून घेतला पाहिजे की त्याच्यासाठी काहीतरी कॉस्ट आली आहे. तर ती रॉ मटेरियलची असू शकते, तुमच्या प्रोसेसिंगची असू शकते, तुमचे एम्प्लॉईज. बरं, प्राइसिंग फॉर प्रोडक्ट आणि प्राइसिंग फॉर सर्व्हिस या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रोडक्टचं प्राइसिंग करताना वेगळे मेकॅनिझम वापरायचे आणि सर्व्हिससाठी वेगळे. पण अल्टिमेटली आपण अचीव हेच करतो की टोटल कॉस्ट. आता या टोटल कॉस्टमध्ये वेगवेगळे एलिमेंट्स ॲड करायला लागतात. जसं आपल्याला पुढे जाऊन काही ॲडिशनल कॉस्ट येणार आहे का प्रोडक्टसाठी, किंवा तुमच्या प्रोडक्टला पुढे जाऊन काही मेकॅनिझम अप्लाय करायचे आहेत का, जसं AI आणायचं आहे किंवा आणि काही कॅपिटल इंटेन्सिव्ह इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत का. या सगळ्याचं डिस्काउंटिंग करून तुम्हाला एक एलिमेंट ॲड करावा लागतो. आणि या सगळ्यात वरती म्हणजे या सगळ्या कॉस्ट कॅल्क्युलेट झाल्यानंतर तुम्ही तुमचा बिझनेस उभा करण्यासाठी, हे प्रोडक्ट किंवा हे सर्व्हिस मार्केटमध्ये आणण्यासाठी जे काही तुमचे एफर्ट्स दिलेत, ज्याला म्हणतो आपण कॉस्ट ऑफ कॅपिटल, तो एलिमेंट न विसरता ॲड करायचा आहे. आणि अशा पद्धतीने तुमची टोटल कॉस्ट झाली. आता ही कॉस्ट दोन पद्धतीने मार्केटमध्ये आपण आणू शकतो. आयदर ह्याच्यामध्ये थोडासा मार्कअप ॲड करणे आणि तो मार्केटमध्ये आणणे, किंवा व्हॅल्यू म्हणजे कस्टमरला या गोष्टीसाठी किती किंमत द्यायला आवडेल याचा अभ्यास करणे आणि त्या कॉस्टवर किंवा त्या प्राईजवर प्रोडक्ट मार्केटमध्ये आणणे. कारण प्राईज हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ज्याला आपण बँग ऑन एफर्ट म्हणू शकतो. की तुम्ही जे काही कष्ट केले, ज्या गोष्टीसाठी तुम्ही एवढे एफर्ट्स घेताय, त्या एफर्ट्सचं अल्टिमेट रिझल्ट हे तुम्हाला मिळणाऱ्या प्राईजमध्ये. सो प्राईज डिसिजन अत्यंत महत्त्वाचं आहे, अतिशय सेन्सिटिव्ह गोष्ट आहे. आणि ती योग्य वेळी करणं, योग्य अमाऊंटवर ते मार्केटमध्ये उतरणं, आणि एवढ्या साऱ्या प्राइसिंग स्ट्रॅटेजीज आहेत मार्केटमध्ये, त्यातली योग्य पिक करणं आणि मार्केटमध्ये तग धरून राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून प्राइसिंग स्ट्रॅटेजी ऑक्सिजन सारखीच महत्त्वाची आहे. तू म्हणतेस ते अगदीच पटतंय की प्राइसिंग स्ट्रॅटेजी ही अतिशय महत्त्वाची आहे, क्रुशल आहे. तर मग पुढचा प्रश्न असा येतो की प्राइसिंग ठरवण्याचा असा काही स्पेसिफिक फॉर्म्युला असतो का? प्राइसिंग हे पूर्णपणे एंटिटीचं स्वतःचा निर्णय आहे. सो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ते डिराईव्ह करू शकतात. त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, स्पेसिफिक फॉर्म्युलेसुद्धा आहेत, आणि त्याच्यातनं आपल्याला जो योग्य वाटतो तो निवडणं महत्त्वाचं आहे. आपल्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेसना वेगवेगळ्या पद्धतीच्या कॉस्ट असतात. आता सुरुवातीला आपण प्रोडक्ट बघू. जेव्हा एखादं प्रोडक्ट म्हणून मार्केटमध्ये विकलं जाणार आहे, त्याचाच अर्थ त्याला काहीतरी रॉ मटेरियल आहे, त्याची कॉस्ट आहे, ते प्रोसेस करायची कॉस्ट आहे, त्याच्यानंतर त्याच्यासाठी लागणारं सेटअप कॉस्ट आहे, एम्प्लॉईज लागणार आहेत. या सगळ्याच्या कॉस्ट ज्या आहेत त्याला व्हेरिएबल कॉस्ट म्हणतो आपण, त्या ॲड करायच्या फॉर अ प्रोडक्ट. नंतर तुम्हाला काही गोष्टी फिक्स ॲसेट्स म्हणून लागणार आहेत, त्याचीसुद्धा कॉस्ट ॲड करायची. त्या व्यतिरिक्त इतर फिक्स्ड कॉस्ट लागणार आहेत, त्यासुद्धा ॲड करायला पाहिजेत. आता अशा पद्धतीने तुमचं एक कॉस्ट ब्रेकअप तयार झालं किंवा कॉस्ट स्ट्रक्चर तयार झालं. आता या कॉस्ट स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला तुमची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मिळाली किंवा प्रोड्यूस करण्यासाठी लागणारी कॉस्ट मिळाली. आता सर्व्हिसेसच्या बाबतीत तुम्ही जेव्हा सर्व्हिस विकत असता तेव्हा सगळ्यात मोठी कॉस्ट असते मॅनपॉवर.
तर तुम्हाला ही सर्व्हिस तयार करण्यासाठी एक्झॅक्टली मॅनपॉवर किती लागली, कोणत्या लेवलची लागली, म्हणजे स्किल्ड किती लागले, सेमी स्किल्ड किती लागले, याची एक कॉस्ट असते. त्यानंतर सेटअप कॉस्ट किंवा इतर फिक्स्ड कॉस्ट त्याच्यात पण ॲड करायच्या. अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या प्रोडक्टची किंवा सर्व्हिसची बेसिक कॉस्ट मिळाली. आता या कॉस्टला पायरी ए म्हणूया. आता दुसरी गोष्ट आहे जी आहे व्हॅल्यू टू कस्टमर. म्हणजे एखादं प्रोडक्ट मार्केटमध्ये उतरल्यानंतर त्याला कस्टमर म्हणून काय रिस्पॉन्स मिळणार आहे आणि कुठल्या पद्धतीची व्हॅल्यू किंवा कोणती व्हॅल्यू कस्टमर देण्यासाठी तयार आहे, ह्याला म्हणूया सी. आता ए आणि सी या दोन प्राइजेस वेगळ्या असू शकतात. आता जो व्यावसायिक आहे त्याला ठरवायचं आहे की ए प्लस मार्जिन म्हणजे थोडीशी एलिमेंट म्हणजे थोडासा प्रॉफिटचा एलिमेंट ॲड करून विकायचं आहे का बी पॉईंटला, का डायरेक्टली सी पॉईंटला जायचं आहे. अर्पिता, हे थोडं एक्सप्लेन करतेस? म्हणजे बी पॉईंटला जायचं का डायरेक्ट सी, म्हणजे ते कळत नाही थोडं. ए टू बी म्हणजे जेव्हा तुम्ही कॉस्ट टू अ मार्कअप म्हणजे प्रॉफिट मार्जिन ॲड करता त्याला म्हणतात ए टू बी, किंवा सोप्या भाषेत त्याला कॉस्ट प्लस प्राइसिंग म्हणतात, किंवा कॉस्ट बेस्ड प्राइसिंग. म्हणजे बजाज, HUL, ITC या कंपन्या हे सगळं करतात. म्हणजे तुमची टोटल कॉस्ट अधिक तुम्हाला एक्सपेक्टेड असलेला प्रॉफिट पर्सेंटेज त्याच्यात ॲड करतात आणि ते विकतात. काही कंपन्या व्हॅल्यू बेस्ड प्राइसिंगला जातात. म्हणजे कस्टमरला हे गुड्स किंवा सर्व्हिस घ्यायला किती रुपये द्यायला आवडतील याचा अभ्यास करतात. जसं ॲपल, रोलेक्स ह्या कंपन्यांचे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन हे वेगळा एलिमेंट आहे, पण ते व्हॅल्यू टू कस्टमर बेसवर विकतात गोष्टी. त्याला म्हणतात व्हॅल्यू बेस्ड प्राइसिंग. आता तिसरी पद्धत असू शकते ती म्हणजे कॉम्पिटेटिव्ह प्राइसिंग. म्हणजे माझा जो स्पर्धक आहे तो कोणत्या किमतीला गोष्टी विकतोय त्याचा विचार करून मी प्राइसिंग ठरवू शकते. हे खास करून कोको कोला आणि अशा ब्रँड्समध्ये होतं किंवा ॲमेझॉनमध्ये दिसून येतं. चौथं असतं डायनामिक प्राइसिंग. म्हणजे वेळ किंवा सीझनचा विचार करून तुम्ही प्राइस बदलता. जसे हॉटेल्स किंवा ट्रॅव्हल्स उन्हाळ्यांच्या सुट्ट्यांमध्ये वेगळं प्राइसिंग वापरतात. त्याच्यानंतर चौथं असू शकतं की कस्टमर सेंट्रिक प्राइसिंग. म्हणजे नेटफ्लिक्स कस्टमर सेंट्रिक प्राइसिंग करतं, किंवा पॉपकॉर्न जे आपण मॉलमध्ये किंवा थिएटर्समध्ये वेगळ्या प्राइसला घेतो. सो असं कस्टमर सेंट्रिक प्राइसिंग पण असू शकतं. किंवा आता आणि एखादा प्रकार असू शकतो ज्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी प्राइसिंग असू शकतं. पॉलिसी बाजारसारख्या कंपन्या जेव्हा आपल्याला पॉलिसी देतात तेव्हा हे बघतो आपण की त्यांची किंमत जी आहे ती ॲट ॲक्च्युअल आहे. सो आपल्याला ट्रान्सपरंट ॲज अ कस्टमर समोर दिसत असतं की काय व्हॅल्यू आपण देतोय. दुसरं एखादं उदाहरण झोमॅटो कंपनीचं बघू, की आपण कुठल्या हॉटेलमधनं मागवतोय त्याचं मेनू कार्ड आणि प्राइसिंग सगळं आपल्याला दिसत असतं. आता या कंपन्यांचं बेसिकली कमिशन जे असतं ते हॉटेलबरोबर मॅप केलेलं असतं. म्हणजेच या कंपन्या ज्यांचं प्राइसिंग मॉडेल हे बेसिकली हॉटेल्सबरोबर टायअप करणे किंवा वेगवेगळ्या पॉलिसी प्रोव्हायडर्सबरोबर टायअप करणे असं असतं. बापरे, तू इतकी सगळी मॉडेल्स प्राइसिंगची एक्सप्लेन केलीस आत्ता, तर एवढा डिटेल विचार हा प्रत्येक बिझनेसनी व्यावसायिकांनी खरं तर करायला हवा. पण बऱ्याचदा तो तसा न केल्यामुळे बिझनेस फेल होण्याची प्रोबॅबिलिटी वाढते. नक्कीच. म्हणजे बिझनेस जेव्हा आपण करत असतो त्यावेळी ज्या कॉस्ट येतात त्यांचा विचार आपण करतो, पण फ्युचर कॉस्ट येणार आहेत किंवा काही गोष्टी होऊ शकतात. जसं कोविडसारखा सीझन आलाय, तर अशा वेळी आपण तग धरू शकणार आहे का, या सगळ्याचा विचार केला पाहिजे. तर त्या कॉस्टवर डिराईव्ह होता येईल. ते एक महत्त्वाचं. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही केलेले कष्ट, तुम्ही इन्व्हेस्ट केलेलं कॅपिटल याच्यावर पण काहीतरी रिटर्न मिळाले पाहिजेत तुला. याचाच अर्थ कॉस्ट ऑफ कॅपिटल पण कॅल्क्युलेट करता आली पाहिजे आणि ती त्याच्यात ॲड करायला पाहिजे. त्या व्यतिरिक्त तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्केटिंग. मार्केटिंग तुमच्या प्रोडक्टचं राईट केलं पाहिजे, ते राईट प्राईजला केलं पाहिजे आणि मार्केटमध्ये उतरताना खूप अंडर कॉस्ट पण उतरता कामा नये, की कॉम्पिटिशन ज्याच्याबरोबर आहे तो या प्राईजला विकतोय म्हणून मी विकावं, असं अगदी आंधळेपणाने पण जाता कामा नये. किंवा खूप ओव्हर प्राईज केलं तर तरी पण कस्टमरकडनं हवा तसा रिस्पॉन्स येणार नाही. सो मार्केटिंग आणि राईट प्राइसिंग हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, म्हणजे दोन्ही गोष्टी टाळायला पाहिजेत, अंडर प्राइसिंग पण आणि ओव्हर प्राइसिंग पण. पण हे दोन्ही गोष्टी ठरवण्यासाठी आधी तुमच्या बिझनेस मॉडेलचा डिटेल स्टडी पाहिजे आणि फिजिबिलिटी ॲनालिसिस हा आधी केलेला पाहिजे. इथे मला सगळ्या लिस्नर्सला सांगायला आवडेल की फिजिबिलिटी ॲनालिसिस कुठलाही बिझनेस सुरू करण्याआधी का महत्त्वाचा असतो याच्यावर आम्ही स्वतंत्र एपिसोड केलेला आहे, जो ऑलरेडी रिलीज झालेला आहे. तो जर तुम्ही ऐकला नसेल तर तोही नक्की ऐका. अर्पिता, आत्ता बोलताना तू मार्केटिंगचा उल्लेख केलास, तर मार्केटिंग खरंच इतकं महत्त्वाचं असतं का कुठल्याही बिझनेसमध्ये? बिझनेसमध्ये दोन गोष्टी एकदम महत्त्वाच्या आहेत.
एक म्हणजे तुमचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस तुम्ही जे देताय ते तुम्हाला नक्की समजली आहे का, आणि त्याचं राईट मार्केट ओळखून त्याचं मार्केटिंग स्ट्रॅटेजी ठरवणे. आता प्रोडक्ट तुम्हाला समजलंय का याचा अर्थ प्रोडक्टची कॉस्ट तुम्हाला कॅल्क्युलेट करता येते का, त्याचा पेस्टल तुम्ही केला आहे का, त्याच्यानंतर फ्युचर कॉस्ट, टार्गेट ऑडियन्स, टार्गेट मार्केट, एक्सपान्शनचे प्लॅन, कॉम्पिटिशन, त्याच्याशी रिलेटेड बाकीचे ॲस्पेक्ट्स, तुमचा सबस्टिट्यूट, आणि तुम्ही ह्याच्यामध्ये काही इनोव्हेशन करणार आहात का, या सगळ्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि इनोव्हेशनचा अर्थ असा नाही की आल्याचा चहा मग गवती चहा, असं नक्कीच नाही. तर इनोव्हेशन म्हणजे तुम्ही काहीतरी वेगळं देऊ शकणार आहे का, जे अतिशय वेगळेपणा तुमच्या प्रोडक्टचा सिद्ध करू शकेल. आता मार्केटिंग आणि रिसर्च प्रोडक्ट याचं एक कॉम्बिनेशन ठरवू शकतो. म्हणजे तुमचं जर वेल रिसर्च्ड युनिक प्रोडक्ट आहे आणि तुम्ही हाय मार्केटिंग म्हणजे मार्केटिंगवर जोर दिला, तर तुम्ही ॲपल, कोका कोला, नायके, टेस्ला, डिझनी या कॅटेगरीमध्ये जाता, म्हणजेच किंग असू शकता. जेव्हा तुम्हाला हळू जायचं आहे पण तुमचं प्रोडक्ट युनिक आहे, म्हणजेच कासव, तर तुम्ही त्यावेळेला हिमालयासारखी स्ट्रॅटेजी वापरू शकता किंवा पार्लेसारखं, की ते मार्केटिंगवर खूप खर्च करत नाही, पण त्यांचं प्रोडक्ट युनिक आहे आणि मार्केटमध्ये डिस्ट्रीब्युशन चॅनल ही त्यांची स्ट्रेंथ आहे. जेव्हा तुम्ही तुमचं प्रोडक्ट युनिक नाही आहे पण खूप मार्केटिंग करता, त्याला आपण लबाड कोल्हा म्हणू शकतो. म्हणजे हे प्रोडक्ट्स युनिक नसतात पण त्यांचे मार्केटिंग, ब्रँडिंग या सगळ्यामुळे कस्टमर त्यांच्याकडे येतो, पण ते फार काळ सस्टेन नाही करू शकत. त्याची पण आपण खूप एक्झाम्पल बघितली आहेत, जसं मायक्रोमॅक्स जेव्हा मार्केटमध्ये आलं ते आणि आजचा काळ. सो तुम्ही युनिकनेस आणला पाहिजे ओव्हर द पिरियड. आणि काही काही प्रोडक्ट टायटॅनिक असतात, म्हणजे त्यांना प्रोडक्टही कळलेलं नसतं आणि मार्केटिंग सुद्धा नीट खूप वेळासाठी करता येत नाही. सुरुवातीला एंट्री पॉईंटला उत्साह असतो तेव्हा व्यवस्थित होतं, पण प्रोडक्टची जाण किंवा प्रोडक्टबद्दल नीट अभ्यास न केल्यामुळे हे टायटॅनिक होतात. अशा खूप कंपन्या आपल्याला माहित आहेत. किंगफिशर यातलंच एक उदाहरण आहे. या उत्तरात तू अत्यंत महत्त्वाचा एक उल्लेख केलास, तो म्हणजे इनोव्हेशन म्हणजे गवती चहा किंवा आल्याचा चहा नाही. त्यात मला ॲडिशन करायला आवडेल की चुलीवरचा चहा किंवा गुळाचा चहा हे पण इनोव्हेशन नाही आहे. सो आपण पुढे जाऊया की मार्केटिंग खूप केलं किंवा प्रॉपर केलं म्हणजे मला नफाही भरघोस मिळेल, असं एक समीकरण डोक्यात असतं की जितकं जास्त हाय मार्केटिंग तेवढं हाय प्रॉफिट. तर हे खरंच आहे का? नक्कीच नाही. म्हणजे मार्केटिंग करायला लागणारच आहे, पण तुमचं जे प्रोडक्ट आहे त्याचा अभ्यास करायचा, म्हणजे त्याच्याबद्दल वेगवेगळे ॲस्पेक्ट्स कन्सिडर करायचे. त्याचबरोबर प्रोडक्टचं लाईफ सायकल असतं. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रोडक्ट किंवा सर्व्हिस मार्केटमध्ये आणता तेव्हा एक विशिष्ट लाईफ सायकल थ्रू जात असतं. एखादी आयडिया जेव्हा येते त्याच्यावर आपण विचार करतो, त्याला रिसर्च आणि डेव्हलपमेंट फेज म्हणू शकतो. त्यानंतर तुम्ही तुमचं प्रोडक्ट मार्केटमध्ये इंट्रोड्यूस करता. आत्तापर्यंत जेव्हा रिसर्च फेजमध्ये होता तेव्हा तुम्ही प्रोडक्ट ॲक्च्युअल मार्केटमध्ये आणलं नव्हतं, म्हणजे तुमचा सेल 0 होता, पण तुम्ही कॉस्ट देत होता रिसर्चसाठी. सो तुमचं प्रॉफिट हे निगेटिव्ह होतं. जेव्हा इंट्रोडक्शन फेजमध्ये येता तेव्हा तुम्ही जस्ट स्टार्ट केलेलं असतं, म्हणजे एक छोट्या बाळासारखं असतं तुमचं प्रोडक्ट. त्यामुळे सेल्स तुम्हाला दिसतात, पण तरीसुद्धा कॉस्ट ही सेल्सपेक्षा जास्त असू शकते. त्याच्यानंतर तुम्ही येता ग्रोथ स्टेजमध्ये, जेव्हा तुमचं प्रोडक्ट आणि त्याची डिमांड वाढत जाणार आहे, तुमची कॉस्ट वाढणार आहे, पण त्यातला जो गॅप आहे म्हणजे प्रॉफिट जे असणार आहे, सेल प्राईस आणि कॉस्ट हे वाढत जाणार आहे, म्हणजे प्रॉफिट वाढत जाणार आहे हा गॅप. त्याच्यानंतर मॅच्युरिटीला येतं प्रोडक्ट, म्हणजे पूर्णपणे मार्केट एक्सप्लोअर झालं आहे आणि प्रोडक्ट आता स्टेबल झालं आहे, मार्केटमध्ये मॅच्युअर झालं आहे. आता या स्टेजपर्यंत तुमचे प्रॉफिट्स वाढलेले असतात किंवा मॅक्झिमाइज झालेले असतात. या स्टेजनंतर डिक्लाइन स्टेज सुरू होते तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेसची, म्हणजे तुमची डिमांड कमी होत जाणार आहे आणि त्यामुळे प्रॉफिटसुद्धा कमी होत जाणार आहे. आता प्रोडक्ट डिक्लाइन स्टेजला जेव्हा येतं त्याची वेगवेगळी कारणं असतात. एक तर तुम्ही इनोव्हेशन करत नाही आहात जेवढं एक्सपेक्टेड आहे, मार्केटमध्ये टेक्नॉलॉजीमुळे चेंजेस होत आहेत ते तुमच्या प्रोडक्टमध्ये येत नाही आहेत, आणि कॉम्पिटिटर तुमच्यापेक्षा पुढे आहे. सो मॅच्युरिटी स्टेजच्या आधीच तुम्ही अभ्यास करून, रिसर्च करून तुमच्या प्रोडक्टमध्ये डिक्लाइन स्टेज येणार नाही याचा अभ्यास केला पाहिजे. म्हणून प्रोडक्ट लाईफ सायकलमध्ये प्रॉफिट सतत एकसारखा नाही मिळणार आहे. तुम्ही तुमचं प्रोडक्ट कुठल्या लाईफ सायकलमध्ये आहे, त्याच्यातनं पुढच्या लाईफ सायकलमध्ये पॉझिटिव्हली जाण्यासाठी काय केलं पाहिजे याच्यासुद्धा कॉस्ट येणार आहेत. सो प्रॉफिट हे कॉन्स्टंट एकसारखं मिळणार नाही आहे, ते फ्लक्च्युएट होत राहणार आहे. अर्पिता, खूपच डिटेलमध्ये एक्सप्लेन केलंस आणि प्रत्येक बिझनेसमननी हे
आवर्जून ऐकावं अशी ही गोष्ट आहे. कारण हे तू म्हणतेस तसं प्रॉडक्टचं लाईफ सायकल जे तू म्हणतेस ते हे खरंच माहिती नसतं. थोडंसं एक्सप्लेन करशील अजून हे, कारण हे खरंच खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा मुद्दा आहे हा. प्रोडक्ट लाईफ सायकल नीट मॅपिंग न केल्यामुळे काय होऊ शकतं याचं एखादं उदाहरण बघायचं म्हटलं तर टाटा नॅनो. टाटा नॅनो साधारण 2003 साली रिसर्च फेजमध्ये होते. म्हणजे 2003 ते 2008 या 5 वर्षात त्यांनी R&D केलं. त्याच्यावर साधारण 2,000 कोटी खर्च केले त्यांनी. बापरे, 2,000 कोटी. येस. त्यानंतर त्यांनी 2008 ते 2010 म्हणजे इंट्रोडक्शन फेजमध्ये प्रॉडक्ट त्यांचं लॉन्च केलं. इंडियाज मोस्ट अफोर्डेबल कार म्हणजे 1,00,000 रुपयाचं जे त्यांनी कमिटमेंट दिलं होतं त्या प्राइस पॉईंटला त्यांनी कार लॉन्च केली. आता 2003 ते 2008 या 5 वर्षात त्यांना बरेच चॅलेंजेस आले. प्रोडक्शन कॉस्ट कशी कमी करायची, क्वालिटी तशीच कशी ठेवायची, ऑपरेशनल चॅलेंज कसे मॅनेज करायचे, हे सगळं पार करत त्यांनी इंट्रोडक्शन फेजमध्ये लॉन्च केलं. 2010 ते 2013 ज्याला आपण टाटा नॅनोचा ग्रोथ म्हणूया, त्या पिरियडमध्ये त्यांनी 70,000 युनिट्स पर ॲनम म्हणजे दरवर्षी विकले. प्रोडक्टची एफिशियन्सी वाढवली. प्रॉफिटॅबिलिटी त्यांना सुरुवातीला असं वाटलं होतं की साधारण 15% पर युनिट मिळतील, पण तसं झालं नाही. साधारण 60% प्रॉफिटॅबिलिटीवर ते थांबले. 2013 ते 2017 मॅच्युरिटी फेज, या फेजमध्ये त्यांना खूप जास्त फॅक्टर्स अफेक्ट व्हायला लागले. म्हणजे त्यांना कॉम्पिटिशन जाणवायला लागली, इतर कॉम्पिटिटर्स मार्केटमध्ये आले. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढत गेली कारण रॉ मटेरियलची कॉस्ट वाढायला लागली. ट्रान्सपोर्टचे प्रॉब्लेम यायला लागले आणि मार्केटिंग कॉस्ट ही मोठी व्हायला लागली. त्यामुळे त्या प्रोडक्टची प्रॉफिटॅबिलिटी साधारण 1% ते 2% येऊन पोचली. आणि 2017 नंतर टाटा नॅनोमध्ये आपल्याला डिक्लाइन स्टेज दिसायला लागते. म्हणून 2018 साली टाटा नॅनोचं प्रोडक्शन ऑफिशियली बंद करण्यात आलं आणि 8,400 करोडच्या लॉसवर कंपनीने प्रोडक्शन थांबवलं. 15 वर्षांचं बिझनेस सायकल, 70,000 युनिट्स पर ॲनमची विक्री आणि 8,400 कोटीचा लॉस. खूपच परफेक्ट एक्सप्लेन केलंस तू टाटा नॅनोची ही केस स्टडी. आणि मी जसं आधी म्हणलो तसंच की प्रत्येक बिझनेसमध्ये म्हणजे हे जरी टाटा हे जरी खूप मोठं ब्रँड असला तरी आपला किती छोटी कंपनी जरी असली तरी या प्रॉडक्ट सायकलचा प्रायझिंगचा विचार हा प्रत्येकाने नक्की करायला पाहिजे. आणि तू परत परत जे म्हणतेस की इनोव्हेशन, नवीन काय देऊ शकतोय आपण मार्केटमध्ये, जसे ट्रेंड्स बदलत आहेत त्यानुसार, तर हे ठरवणे खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच. प्रायझिंगमध्ये अर्पिता, लो प्रायझिंग आणि हाय प्रायझिंग अशी मला वाटतं की 2 मॉडेल्स असतात का? म्हणजे आता आपण ॲपलचं उदाहरण याआधी बघितलं आहे, तर ते मुद्दामून हाय प्रायझिंग ठेवून त्यांचं काय म्हणू त्याला की एक प्रेस्टिज सिम्बॉल करून त्यांचे प्रॉडक्ट्स विकतात. तर दुसरीकडे लो प्रायझिंगची पण अनेक उदाहरणं आहेत. जिओचं पण आपण उदाहरण याआधी बघितलेलं आहे. तर आपल्या बिझनेसला यापैकी कुठली स्ट्रॅटेजी योग्य आहे हे कसं ठरवायचं? निरंजन, मार्केटमध्ये आपण हे पण बघतो की काही काही गोष्टी फ्रीसुद्धा मिळतात. सो लो प्राईस, हाय प्राईस किंवा फ्री या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज असू शकतात. तुमची प्राईस आणि तुमचं प्रोडक्ट ह्याचं कॉम्बिनेशन फार वेगळ्या पद्धतीने बघावं लागतं. तुमचं प्रोडक्ट कॉम्प्लेक्स आहे का? तुमचं ब्रँडिंग इतकं जास्त आहे की प्रोडक्टचं गुडविल किंवा कंपनीचं गुडविल इतकं जास्त आहे की आपसुकच तुम्हाला बायर मिळणार आहे. जेव्हा तुमचं प्रोडक्ट खूप वेल रिसर्च्ड आहे, ते करण्यासाठी, वापरण्यासाठी कन्झ्युमर रेडी आहे, तेव्हा हाय प्राईस पॉईंटला तुम्ही उतरू शकता. त्याला म्हणतो ट्रान्झॅक्शनल प्राइसिंग. दुसरं असू शकतं की जेव्हा प्रोडक्ट कॉम्प्लेक्स आहे आणि तुम्ही प्राईस लो ठेवता, तर तेव्हा ते प्रोडक्ट तुम्ही फ्रीसुद्धा देऊ शकता. हे पण एखाद्या उदाहरणाने जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो. मायक्रोसॉफ्ट कंपनी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मायक्रोसॉफ्ट 4 पद्धतीने प्राइसिंग स्ट्रॅटेजी वापरते. मायक्रोसॉफ्टचे लॅपटॉप्स किंवा त्यांचे जे हार्डवेअर सिस्टीम्स आहेत, या कॉम्प्लेक्स प्रोडक्ट आहेत, त्या हाय प्राईजला विकतात ते आणि आपण घ्यायला तयार असतो. त्यांचे काही प्रोडक्ट्स आहेत जे ट्रान्झॅक्शनल प्राइसिंग आहे, म्हणजे ते कॉम्प्लेक्स नाही आहे, डू इट युअर सेल्फ कॅटेगरीमध्ये येतात, तरी हाय विकले जातात. म्हणजे ऑफिस 365 जे तुमचं तुम्ही इन्स्टॉल करू शकता, तरी तुम्ही इतर मार्केट प्लेयर्सपेक्षा जास्त किंमत त्यांच्यासाठी पे करता. काही प्रोडक्ट्स आहेत मायक्रोसॉफ्टचे जे कॉम्प्लेक्स आहेत, पण तरीसुद्धा लो प्राईजला ते विकतात. मायक्रोसॉफ्टची सपोर्ट सिस्टीम की जी खूप अवघड आहे, गुंतागुंतीची आहे ते मॅनेज करणं, आणि तरी त्यांना लो प्राईस पॉईंटला उतरावं लागतं कारण कॉम्पिटिशन जास्त आहे. खूप अनऑर्गनाइज सेक्टर आहे ते. आणि काही मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हिसेस आहेत ज्या कॉम्प्लेक्स नाही आहेत, ते एकदा करून पुन्हा पुन्हा वापरता येणार आहेत, त्या फ्रीसुद्धा देतात. आपल्याला बरेच मायक्रोसॉफ्टचे प्रोडक्ट माहिती आहेत की जे आपण फ्री वापरतो, जसं मायक्रोसॉफ्ट आउटलुक.
राईट. म्हणजे तू सांगतेस त्याच्यावरनं हे रिलेट होतंय. म्हणजे झूम मीटिंग आपण सगळे कोविडमध्ये झूमवर खूप डिपेंडंट होतो. पण झूम हे फ्री आहे हेच आपल्याला माहिती होतं. पण झूमचं सबस्क्रिप्शन मॉडेल पण आहे. म्हणजे एकदा तुम्ही झूमची सवय लागली तुम्हाला आणि त्या मीटिंग्स हे फ्रिक्वेन्सी वाढली की अल्टिमेटली तुम्ही सबस्क्रिप्शन मॉडेलचाही विचार करू शकता. राईट. आता मला सांग की ही सगळी उदाहरणं अगदी तू योग्य सांगतेस. म्हणजे टाटा नॅनो झालं, मायक्रोसॉफ्ट झालं. पण समजा एखाद्याची नवीन स्टार्टअप आहे आणि त्याला प्राइसिंग ठरवायचं आहे, तर तू काही गायडिंग करू शकतेस का? स्टार्टअपला बेसिकली वेगवेगळ्या प्राइसिंग स्ट्रॅटेजीज मी सांगितल्या, त्यातली कुठलीही ते पिक करू शकतात किंवा स्वतःची करू शकतात. पण काही एंटिटीज किंवा काही ओनर्स माझ्याकडे येतात आणि ते म्हणतात की काही तुम्ही फॉर्म्युला सांगू शकाल का, की निदान याच्याने मी सुरुवात करतो, मार्केटची ओळख करून घेतो आणि नंतर मग प्राइसिंग स्ट्रॅटेजी बरोबर ते मॅप करता येईल किंवा नंतर मी रिफ्रेम करू शकतो. आता 10:5:20 असा एक बेसिक फॉर्म्युला आपण वापरू शकतो. म्हणजेच जेव्हा तुम्ही एखादं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस मार्केटमध्ये घेऊन येताय, तेव्हा आधी अभ्यास करा की हे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस जेव्हा कस्टमरला ऑफर करू, तेव्हा कोणती किंमत द्यायला त्याची तयारी असणार आहे. त्याला आपण म्हणूया व्हॅल्यू. आता ही व्हॅल्यू समजा 1000 आहे, तर त्याला 10ने भागा. सरळ. म्हणजे तुम्ही तुमचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस ₹100 स्टार्ट करा विकायला मार्केटमध्ये. आता याचा अर्थ असाच आहे की तुमची कॉस्ट ही 100च्या आत असली पाहिजे. आता पॉइंट 2, जेव्हा पहिलं वर्ष संपेल, पहिली बॅच संपेल, जे काही तुम्ही आयडेंटिफाईड तुमचा फेज असेल, ती क्लोज झाल्यावर प्रोडक्टची प्राईस किंवा सर्व्हिसची प्राईस 5%ने वाढवा. आता दर फेजनंतर ही 5%ने वाढवा, जोपर्यंत तुम्ही 20% कन्झ्युमर्स किंवा कस्टमर्स तुम्हाला सोडून जात नाही तोपर्यंत. म्हणजे 10, 5 आणि 20. त्यानंतर तुमची राईट प्राईस टू एंटर अ मार्केट तुम्हाला मिळणार आहे. सो टू स्टार्टअप अ बिझनेस प्राइसिंगमध्ये जर तुम्हाला काहीच लक्षात येत नसेल, तर 10:5:20 हा फॉर्म्युला घेऊन तुम्ही उतरू शकता. याच्यामध्ये तुमचा बराच अभ्यास होणार आहे आणि तुम्हाला कळणार आहे की मार्केट कसं आहे आणि मग तुम्हाला तुमची प्राइसिंग स्ट्रॅटेजी जर रिफ्रेम करायची असेल, तर ती योग्य पद्धतीने करता येणार आहे. वा, हा फॉर्म्युला एकदम ॲप्ट वाटतोय आणि प्रत्येक बिझनेसमननी याचा विचार नक्की करायला हवा. आता मला सांग की हा जो फॉर्म्युला तू सांगतेस, हा प्रॉडक्टला जास्त ॲप्लिकेबल होतो का? म्हणजे सर्व्हिसेस जर असतील, तर सर्व्हिसेसमध्ये प्राइसिंग ठरवताना नेमका काय निकष बघितला पाहिजे? प्रोडक्टचं प्राइसिंग त्या मानाने सोपं असतं, कारण तुम्हाला गोष्टी तुम्ही विकत घेता, त्या प्रोसेस करता आणि त्या विकता. त्यामुळे सगळ्याचे कॉस्ट फेज वाईज तुम्हाला ॲड करता येतात. सर्व्हिसेसच्या बाबतीत थोड्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने बघाव्या लागतात. म्हणजे तुम्ही एखादी सर्व्हिस देताय, तेव्हा त्याला लागणारे तास हे सगळ्यात महत्त्वाचं. त्यामुळे तुमचं सगळं गणित हे तासांभोवती फिरलं पाहिजे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही सर्व्हिस देताय, तेव्हा त्याला जर 1 तास वेळ लागणार असेल तुमचा, तर त्याचं प्राइसिंग वर्सेस एखाद्या व्यक्तीला 30 सर्व्हिस देताय, पण 5 तास तुमचा वेळ जाणार आहे, तर वेगळ्या पद्धतीने दोन्हीकडे बघितलं पाहिजे. सो सर्व्हिसेसमध्ये खूप क्रिटिकली नंबर ऑफ अवर्स मॅप केले पाहिजेत. राईट. आणि हाच विचार बऱ्याचदा सर्व्हिसेस प्रोव्हाइड करताना केला जात नाही की आपला ॲक्च्युअल वेळ किती जातोय, एफर्ट्स किती जात आहेत. आपण एक फक्त ती कॉस्ट ठरवून मोकळे होतो, पण तसं नाही केलं पाहिजे. नक्कीच. अर्पिता, आपण या एपिसोडमध्ये अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केलेली आहे. सो हा एपिसोड जर एक समअप करायचा म्हणलं, तर तू एक क्विक आम्हाला रेडीमेड काही डूज अँड डोंट सांगशील? नक्कीच. म्हणजे तुमचं प्रोडक्ट जे आहे किंवा तुमची जी सर्व्हिस आहे, त्याबद्दल व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. म्हणजे रिसर्च तुमचा व्यवस्थित झाला पाहिजे. त्यानंतर ते मार्केटमध्ये उतरायच्या आधी टेस्ट केलं गेलेलं पाहिजे आणि व्हॅलिडेट केलेलं पाहिजे. त्याच्यानंतर हे सगळं करत असताना एकदा केलं आणि थांबलो असं चालणार नाही. ते सतत म्हणजे कंटिन्युअस त्याच्यावर मॉनिटरिंग केलं पाहिजे आणि जर काही ॲडजस्टमेंट करायला लागणार असतील, काही बदल अपेक्षित असतील, तर ते ताबडतोब केले पाहिजेत. म्हणजे तिथे फार विचार करता कामा नये. तुम्हाला जो कस्टमर क्विक रिस्पॉन्स देतोय, त्याला जास्त वेटेज दिलं पाहिजे. जो क्विक कन्वर्ट होणार आहे, त्याचा प्रेफरन्स पहिला पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी ज्या अजिबात करायच्या नाही आहेत, त्या म्हणजे तुमच्या कॉस्ट व्हॅल्युएशन करताना अंडर व्हॅल्यू करू नका. त्याच्यानंतर कस्टमरच्या गरजा, त्याचे फीडबॅक्स यांच्याकडे दुर्लक्ष करू नका आणि कुठल्याही पद्धतीचं कम्युनिकेशन इग्नोर करू नका. या गोष्टी नक्की पाळा, म्हणजे तुमचे प्राइसिंग आणि कस्टमर यांचं नातं अतूट राहील. परफेक्ट.
बिझनेस करताना प्रायझिंग इज एव्हरीथिंग हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. ते जर परफेक्ट असेल प्रायझिंग तुमचं तर बिझनेस हा नक्की ग्रो होणार आहे. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. हां, आणि बाय द वे अर्पिताला जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर बिझनेसची बाराखडी @gmail.com हा आमचा मेल ॲड्रेस आहे. त्याच्यावरनं तुम्ही तिला थेट प्रश्न विचारू शकता. तुमच्या प्रश्नांचाही आम्ही नक्की विचार करू आणि पुढच्या एपिसोड्समध्ये ते ॲड्रेस करू. बिझनेसची बाराखडी हा वीकली आपला पॉडकास्ट असून तो दर बुधवारी रात्री 8 वाजता सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर रिलीज होतो. प्लॅटफॉर्म्स कोणते? तर सगळ्या लिडिंग प्लॅटफॉर्म्सवर हा पॉडकास्ट अवेलेबल आहे. स्पॉटिफाय, ॲमेझॉन, त्याच्यानंतर गाना, ॲपल पॉडकास्ट या सगळ्या लिडिंग प्लॅटफॉर्म्सच बिझनेसची बाराखडी या नावाने यूट्यूब चॅनल पण आहे. सो आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा एपिसोड तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्या बिझनेस कम्युनिटीमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये याची लिंक नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. ऐकत रहा बिझनेसची बाराखडी पॉडकास्ट. Disclaimer. Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guest, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented.